पीएमपीएलए बस चालकांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। वेतनवाढीच्या मागणीसाठी बस चालक बेमुदत संपावर गेलेत। चालकांच्या या संपामुळे प्रवाशांना मात्र फटका बसलेला आहे। ऐन गणेशोत्सवाच्या काळा तोंडावरती हा संप पुकारलेला आहे, त्यामुळे प्रवाशांना याचा फटका बसतोय। तर आम्ही ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या, ट्रॅव्हल टाइमचं कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यांना आम्ही त्यांच्यामध्ये सब वेंडर म्हणजे चालक या पदावर कार्यरत आहेत, त्यांना आम्ही फक्त सांगितलं होतं की बाबा आम्हाला परवडत नाही। ते म्हणले तुम्हाला करायचं तर करा, नाही तर करू नका। साधारण तुम्हाला किती वेतन आहे आणि किती वेतन तुम्ही त्यांना सांगितलं होतं त्याच्यावरती ते नाही म्हणतात? त्यांना आम्ही सांगितलं होतं, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला कमीत कमी गव्हर्नमेंटच्या GR नुसार तरी 26 दिवसाला कमीत कमी 30,000 रुपये तरी स्मार्ट सिटी पुण्याच्या हिशोबात, स्मार्ट सिटीच्या हिशोबाने तेवढं 30,000 रुपये तर वेतन असायला हवं होतं 26 दिवसामध्ये। आमची भूमिका फक्त एकच होती की आम्हाला पगार वाढून पाहिजे। जो आम्हाला सॅलरी मिळतो तो 650 रुपये पर दिवसाला मिळतो। त्याच्यामध्ये 6-8 तासाची ड्युटी आहे, पण कोणताही ड्रायव्हर हा 8 तासात माघारी येत नाही। कोणाला 9 तास लागतात, कोणाला 10 तास लागतात, त्याचा ओव्हरटाईम आम्हाला मिळत नाही। आम्ही त्यांना 10 दिवसा अगोदर एक प्रस्ताव दिला होता की बुवा आम्हाला समभाव जे आहे, सगळ्यांना जो सॅलरी आहे तो सॅलरी आम्हाला द्या, किंवा तुमचा जर सॅलरी नाही देता येत तेवढा तर आम्हाला याच्यातून वाढून द्या।